हे गाईज, गुड मॉर्निंग. सो आजचा म्हणजे सकाळी दिवस चालू झाला आहे माझा. रक्षाबंधनच्या दिवशीचा हा ब्लॉग आहे. सकाळी उठले मी आणि वंशला सोडून आले आणि तसंच मला येताना आज पुरणपोळी बनवणार होते, तर त्यासाठी सामान घ्यायचं होतं आणि अजून राखी पण घेतली नव्हते. माझी शॉपिंग काहीच झाली नव्हती, त्याच्यामुळं मीच केले आज वंशला सोडायला. आणि तसंच येताना राखी आणि डाळ गूळ वगैरे मला आणायचं होतं, ते घेऊन आल्यानंतर नाश्ता बनवले. आज नाश्त्यामध्ये मेदूवडा बनवले होते. माझा तर उपवास आहे, 1 महिना मी उपवास केले श्रावणाचा. म्हणजे दिवसातून एकच टाईम जेवते, जास्ती करून तर मी दुपारीच सोडते उपवास. सो सियाला आणि यांना नाश्ता बनवले. सियाला तर आज सुट्टी होता, शनिवारी तिला सुट्टी असतो आणि वंशला सुट्टी नव्हतं, त्याच्यामुळं त्याला मी स्कूलला पाठवले. आल्यानंतर दुपारी नाही तर संध्याकाळी ती म्हणजे सिया राखी बांधणार वंशला. दुपारपर्यंतच आहे मुहूर्त असं बोलायलेत, पण आता मी संध्याकाळीच म्हणजे वंशला सिया राखी बांधणार आहे. मग मी तर आता सकाळीच बांधणार आहे भावाला. सो ह्यांना नाश्ता दिले आणि हे नाश्ता करून ड्युटीवरती गेले. आता रेडी झाले मी रक्षाबंधनसाठी. हे घातले बघा मी कपडे. मला ना एवढं म्हणजे रेडी व्हायचं मन नव्हतं, ते फेसला तसं झाल्याबद्दल ना माझं मन नव्हतं, म्हणून मी सिम्पलच रेडी झालते. फक्त ड्रेस एवढं घातले आणि इयरिंग्स घातले. आता हे 4 राख्या आहेत, एक माझ्या भावासाठी, एक वंशसाठी आणि एक सिया यांना यांच्या पप्पाला पण बांधते आणि मी एक्स्ट्रा घेऊन आणते त्याच्यासाठी. बघा इथं भाऊ आलेला आहे आणि त्याला पण आज सुट्टी नव्हती, त्याच्यामुळं तो आला म्हणजे 10:30ला येतो बोलला होता आणि 11:30ला आला. ते मी रेडी होऊन त्याचं वेट करत बसलेले. आल्यानंतर त्याला लगेच राखी बांधले आणि त्याला ड्युटीवरती जायचं होतं म्हणून राखी बांधले. आणि पायल पण आली ती. आता आम्हाला इथं राखी बांधून त्याच्यानंतर स्वयंपाक करायचं होतं. सकाळची कामे तर माझी सगळी झालेली होती, फक्त स्वयंपाक एवढा बाकी होतं. तेच मला आता करायचं आहे आणि पुरणपोळी करायला खूप टाईम लागतो, माहितीच आहे तो मला. त्याच्यामुळं मी इथं बांधले राखी त्याला आणि त्याच्यानंतर पुरणपोळीचं मी सगळी तयारी करायला चालू केलं. इथे काय गंध आहे म्हण, तसं नाही ओढायचं, ते तसं नाही ओढायचं. बघ इथं काय लावून घेतले की, बघ इथं किती छान दिसायला. कुठं गंध आहे, एवढं छान आहे की. बघ ते फाटलं नाही पिलू, तसंच आहे ते ओपन. बघ किती छान दिसायली. चल तुला विंचरू रेडी करू. अजून एकदा परत एकदा थोडं धुवून येतं. हां आता ह्याच्यावरती हे आपल्याला आता राखी ना मग असं बांधायचं. इथं बघ इथे. आता स्वीट खावा झाला. तो पण खावा. आता आरती कर. असं असं करून लावायचं. परत एकदा असं, परत एकदा कर. तिचं गिफ्ट दे तिला, ह्याच्यामध्ये ठेव, ताटामध्ये. पाय पड. आता दादा घर असं नीट 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 शिस्ती असं तू असं करायचं. चला थांबा, फोटो पण. सो राखी वगैरे बांधून झाल्यानंतर आम्ही ननंदच्या घरी चाललो माझ्या. त्याने ॲक्च्युली ना दुपारी जेवण करायला तिकडंच बोलवले होते, पण मी पण घरी इथं सगळं बनवले होते, त्याच्यामुळे नाही गेले. आता विचार केले की जाऊन भेटून या. सो तिकडंच चाललो आम्ही. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.